त्यांना नमस्कार करते आणि रेकॉर्डिंग चालू केलं. सगळ्यांचं स्वागत करते. आपला 12 अक्षरचा हा बेसिक कोर्स आहे. हा दर मंगळवारी असणार आहे आणि माझी आई आणि मी म्हणजे हर्षदा पेठे आणि माधुरी पेठे हा क्लास कंडक्ट करणार आहोत. तर आपल्या सगळ्यांना काहीतरी खूप नवीन, छान, इंटरेस्टिंग शिकायला मिळेल. अतिशय सोपी अशी जरी वाटत असेल किंवा वाटत नसेल तरीही आपला प्रवास खूप छान होईल अशी मला पूर्ण आशा आहे, विश्वास आहे. तर आपण सुरुवात करूया. सर्वात आधी आईची ओळख करून देते. आई एक शिक्षिका आहे. तिने MSc मॅथ्स केलेलं आहे नागपूर युनिव्हर्सिटीतनं. साधारण 25 वर्ष. तिने इंजिनिअरिंग मॅथ्सचे आणि अप्लाइड मेकॅनिक्सचे क्लासेस घेतलेले आहेत. आणखीन तिच्या तब्येतीची काळजी कायम लहानपणापासून असायची. आणि साधारण 40-42 वयानंतर तिला काहीतरी असा आजार झाला ज्याचं काही डायग्नोसिस होईना. आणि ते डायग्नोसिस होत नव्हतं तर डॉक्टरांनी किंवा ॲलोपॅथिक डॉक्टरांनी फक्त मोठ्या प्रमाणावर स्टिरॉइड्सची ट्रीटमेंट केली आणि त्यांनी प्रचंड तब्येत आईची खालावली होती. जवळजवळ 10 वर्ष तिने खूप मोठ्या प्रमाणावर स्टिरॉइड्स घेतले. त्याच्यामुळे ऑस्टिओपोरोसिस झाला, पचनावर परिणाम झाला आणि खूप चित्रविचित्र त्रास तिला व्हायला लागले. आणि मग ॲलोपॅथीमध्ये काहीच उत्तर मिळेना म्हणून आईनी वेगवेगळ्या थेरपीजकडे आता बघूयात असं सांगितलं. स्मिता बर्वे ताई सगळ्यांना म्यूट ठेवते आहे. तर बेसिकली आईला काही ॲलोपॅथीतनं उपाय मिळेनात आणि त्या गरजेपोटी आम्ही खूप वेगवेगळ्या थेरपीजकडे वळालो. मेडिटेशनचा प्रयत्न केला, होमिओपॅथीचा प्रयत्न केला, सगळ्या वेगवेगळ्या पथीचा प्रयत्न केला आणि त्याच्यातनं आईला 12 अक्षरातनं उत्तर मिळालं. तिने एक पुण्यातला कोथरूडकडे एक क्लास आहे तो जॉईन केला. पण तिकडच्याही मॅडम जरा 6-6 महिन्याला क्लास थांबवत होत्या. त्यांना तेव्हा काही पर्सनल अडचणी असायच्या म्हणून सेल्फ स्टडी वरतीच 12 अक्षर आईनी बऱ्यापैकी शिकलो आणि गेली 15 वर्ष आम्ही सेल्फ स्टडी मध्येच 12 अक्षर शिकतो आहे वेगवेगळ्या पुस्तकातनं. आणखीन औषधं आणून वापरतो आहे. एक तिचा तो त्रास तर बरा झालाच पण बऱ्याच अंशी जे स्टिरॉइड्समुळे साईड इफेक्ट्स आलेले होते शरीरात ते सुद्धा ठीक झाले. आणि आता बरीच वर्ष अशी तिची चालली आहेत की तिची तब्येत आयुष्यात पहिल्यांदा इतकी छान आहे असं ती म्हणते. म्हणून आता साधारण 65 ओलांडली आहे तरी ती वर्षावर्षांनी अशी तरुणच होत चाललेली आहे. माझ्यापेक्षा सुद्धा तिची फिजिकल कपॅसिटी, मेंटल कपॅसिटी बऱ्यापैकी जास्ती आहे हे मलाही जाणवतं, हेवाही वाटतो. तर अशी माझी आई माधुरी पेठे. ही सुद्धा क्लासमध्ये असणारच आहे. आणि मी मला साधारण 10वी पासनं 12 अक्षर घरात यायला लागलं. आई शिक्षिका असल्यामुळे ती जे काही वाचायची त्या सगळ्याचं ज्ञान ती मला, माझ्या बहिणीला भरभरून द्यायची. आम्ही 12 अक्षरचा अभ्यास कसा हसत खेळत केला आम्हाला लक्षातही नाही. आणि म्हणता म्हणता मी MSc करायला परदेशात गेले. माझं MSc एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलंडला होतं. तर तिकडे असताना 12 अक्षरची खूप मदत झाली. त्यानंतर मी वाईल्ड लाईफ सायन्समध्ये म्हणजे वन्य प्राण्यांच्या शास्त्रात रिसर्च करायला सुरुवात केली. वेगवेगळ्या अतिशय दुर्गम जंगलांमध्ये, वेगवेगळ्या दुर्गम भागांमध्ये काम असायचं. त्यासाठी जी भटकंती व्हायची तेव्हा सुद्धा 12 अक्षरचा खूप उपयोग झाला. कधी कोणाला ऍक्सिडेंट झालेला असायचा, कधी ताप, पोट बिघडणं, ही सगळे तक्रार असायची. मीच नाही तर माझ्या बरोबरच्या पूर्ण टीमला आम्ही 12 अक्षरांनी भरपूर सपोर्ट दिलेला आहे. अंदमानला होते. अंदमानला तर आम्ही अशा बेटांवर जायचो की जिकडे ती निर्मनुष्य बेटं होती. 4-4 तास, 6-6 तास बोटीने प्रवास केल्याशिवाय
छोटा दवाखाना पण नसायचा तिकडे. तिकडे सुद्धा बाराक्षारनी अतिशय खंबीरपणे आमची साथ दिली. आणखीन हळू आमचा खूप विश्वास बसायला लागला ह्या पॅथीवर. आईचा पण आणि अर्थात मीच वापरत होते म्हणून माझा पण. आणि असं मग शेवटी आम्ही बाराक्षार शिकवलं पाहिजे, ह्याचा प्रसार केला पाहिजे, प्रचार केला पाहिजे. घरोघरी ह्याची माहिती असली तर कितीतरी औषधांमागे खर्च वाचतील, औषधांमागे पायपीट वाचेल. दवाखान्यांमध्ये जाऊन ती वेटिंगच्या गर्दीत थांबणं-बिंबणं सगळं वाचेल असं जाणवून आईनी कोर्स चालू केला. कोविडच्या आधीपर्यंत आई फिजिकल क्लास घ्यायची. अ, आणि एकदा कोरोना सुरू झाल्यानंतर कोणीतरी तिला सुचवलं, की "तू ऑनलाईन घे." आणि मग तिने ऑनलाईन क्लास चालू केला. अ, भरपूर सुंदर रिस्पॉन्स मिळाला. त्याने आमचे अनुभव अ, कैक पटीने वाढले. वेगवेगळ्या आजारांवर, वेगवेगळ्या लोकांना भारतात, परदेशात सगळीकडे लोकांना आम्हाला बाराक्षार देता आलं. कोणी त्याच्यावर रिसर्च करायचा प्रयत्न केला, कोणी ॲनिमल ट्रायल्स करून दिल्या म्हणून आम्हाला हे औषध वेगवेगळ्या लेव्हल्सवर पडताळून पण मिळालं आणि म्हणून आमचा कॉन्फिडन्स खूप वाढला आणि आम्ही खूप कॉन्फिडन्स घेऊन, खूप अनुभव घेऊन आता तुमच्या समोर येत आहोत हा कोर्स कंडक्ट करायला. तर बेसिकली ह्या कोर्समध्ये आपण बघणार काय आहोत? तर जसं नाव सांगतं 12 क्षार, तसाच हा कोर्स आहे की 12 वेगवेगळ्या क्षारांची ही पथी आहे किंवा ही चिकित्सा शास्त्र आहे. ह्याच्यात आपण ही 12 औषधं शिकणार आहोत आणि त्यांचं आपल्या शरीरात काय काम असतं हे शिकणार आहोत. त्याचबरोबर ह्या ह्या क्षारांची जेव्हा कमतरता शरीरात होते, तेव्हा काय तक्रारी येतात त्या ओळखायला शिकवणार आहोत आम्ही तुम्हाला. आणि ह्या कमतरता जर आपण वेळेतच जाणून घेतल्या, तर आपण मोठमोठ्या आजारांपासून कसे वाचू शकतो स्वतःला, हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तर हे सर्वात महत्वाचं एक पर्पज आहे ह्या कोर्सचा, की तुम्ही तुमचं शरीर ओळखायला शिकता, त्याच्याकडे व्यवस्थित बघायला शिकता. त्याचबरोबर 12 क्षाराच्या दृष्टिकोनातनं आपण काही लाईफस्टाईल मधले बदल तुम्हाला मी सुचवतो आणि ते बदल अवलंबले तुम्ही, की तुम्हाला लक्षात येतं, की हळू कमतरता कशा कमी होत आहेत आणि आपली तब्येत कशी बरी होते, हे आपल्याला पूर्ण 6 महिन्याच्या कालावधीत जाणवायलाच लागतं. 12 क्षाराचा दृष्टिकोन आपण अवलंबला, की आपल्याला आपल्या खाण्यापिण्याच्या पद्धती, खाण्यापिण्याची संस्कृती मग ते केळीच्या पानावर का आपण जेवायला घेतो किंवा पळसाचं पान का वापरतो आपण पत्रावळ्या करायला, हे सगळं आपल्याला 12 क्षाराच्या दृष्टिकोनातनं एक लॉजिक लावून समजून घेता येतं. बऱ्याच आपल्या मग बाळंतिणीच्या वेगवेगळ्या कस्टम्स असतील किंवा आपले वेगवेगळे सण असतील किंवा काही डायटरी रूल्स असतात आपल्या वर्षभराच्या चक्रात, की बाबा चातुर्मास असतो किंवा श्रावण महिना पाळला जातो वगैरे वगैरे. तर ह्या सगळ्याला आपण 12 क्षाराच्या दृष्टिकोनातनं बघायचा प्रयत्न करू आणि समजून घ्यायचा प्रयत्न करू, की हे सगळं का डिझाइन केलं गेलंय, का आपल्या भारतीय संस्कृतीत हे सगळे रूल्स असे मांडले गेलेले आहेत. तर हे खूप इंटरेस्टिंग होतं. तर मग मी इतका वेळ 12 क्षार, 12 क्षार असं करते. तर बेसिकली आहे काय हे शास्त्र? तर 12 क्षार हे एक चिकित्सा शास्त्र आहे, की ज्याच्यात आपण खनिजांपासनं बनवलेले काही क्षार आपल्या शरीरामध्ये काय बदल घडवून आणतात हे बघतो. राइट? आणि 12 क्षार, 12 क्षार आम्ही का गुण गातोय? तर बेसिकली आपल्या शरीरामध्ये हे क्षार ऑलरेडी रुजू आहेत. ते आपल्या शरीरामध्ये वेगवेगळी कामं ऑलरेडी करतायत. आणि तीच आपण औषध म्हणून वापरल्यावर आपल्या शरीराला कुठल्याही पद्धतीने आपण त्रास देत नसतो. कारण नाहीतर त्या औषधांचाच एक साइड इफेक्ट वगैरे येतो आणि आपल्याला त्याचे त्रास व्हायला लागतात. तर तसं काही न होता
आपल्या शरीरात जे ऑलरेडी आहे तेच जर आपण औषध म्हणून वापरलं, तर आपल्या शरीराला कितीही ते खंगलेलं असलं, कितीही ते वीक असलं, तरी फार पटकन आपण अं, ते औषध म्हणून आपलं शरीर वापरायला सुरुवात करतं. तर म्हणून बाराक्षार खूप युनिक आहे. बाराक्षार हे आपल्या तब्येतीच्या तक्रारींच्या मुळापाशी काम करतं. ते कधीही वरवरच्या तक्रारींवर काम करत नाही. म्हणून कधीतरी आपल्याला असं वाटतं, की आपण काय घेतोय? ह्याचा काही परिणामच होत नाहीये. आणि मग अचानक 1-2 महिने होऊन गेल्यानंतर जाणवतं, की अरे, इ ह्या 2 महिन्यामध्ये मला ॲसिडिटी झालीच नाही किंवा इतकी छान झोप लागतेय, की आता मला एकदम छान टवटवीत वाटतं सकाळी. तर हे असे हळू-हळू छोटे-छोटे बदल घडतात. पण त्यांनी पूर्णपणे आपले रूट कॉजेस जे असतात तक्रारींचे किंवा तब्येतीच्या बिघाडांचे, ते आपल्याला घालवून टाकता येतात. म्हणून बाराक्षार तसे खूप पर्मनंट इलाज करून जातात आपल्या शरीरात. आपल्या शरीरामध्ये आपण जेव्हा बाराक्षार घेतो, तेव्हा ते इतक्या अ, सूक्ष्म प्रमाणात घेतो, म्हणजे इतक्या मॉलिक्युलर लेव्हलवर आपण त्यांना डायल्यूट करून मग आपल्या शरीरात घेतो, जेणेकरून ते आपल्या पचन संस्थेला धक्काच देत नाही. आणि अ, त्यामुळे आपण काय खातो, कसं खातो किंवा पथ्य-पाणी ह्या कशाहीवर अ, बाराक्षराचा परिणाम होत नाही. म्हणून आपण बाराक्षार घेताना कुठलंच पथ्य सांगत नाही. राइट? म्हणून आपल्याला आपलं काहीच खानपान न बदलता ही औषधं व्यवस्थित वापरता येतात. आणि ती पण एक खूप छान गोष्ट आहे बाराक्षरांची. मग कधीतरी म्हाताऱ्या माणसांना किंवा लहान मुलांना किंवा जनरल कोणाला आपल्याला त्यांचं डायट बदलता येत नाही. कुठल्यातरी सेट पद्धतीने ते खात असतात, जेवत असतात आणि त्यांना ते बदलणं खूप अवघड असतं. पण तरीही ही औषधं छान काम करून जातात. पण तोही त्यांचा एक वेगळेपण आहे. तोही त्यांचा एक फायदा आहे. मग आपण या औषधांना एका पद्धतीने डायल्यूट करतो. त्यांचा साइझ मिनिस्क्युलर करतो. म्हणजे अगदी सूक्ष्म करतो. जेणेकरून आपल्या शरीरात अतिशय कमकुवत झालेल्या, रोगाने त्रस्त असलेल्या अशा पेशींमध्ये सुद्धा हे औषध जलद काम करतं. अगदी 1-2 घटक्यात काम करतं. अ, इनोची जाहिरात असते, की 3 सेकंदात ॲसिडिटी घालवतं. पण ॲसिडिटीचं जे बाराक्षारचं औषध आहे, ते जलद तर ॲसिडिटी घालवतंच, पण परत ॲसिडिटी होणार नाही यासाठी सुद्धा शरीर तयार करत असतं. राइट? सो ते तसं आपल्याला कुठल्याही प्रकारचा डिपेंडन्स येऊ देत नाही बाराक्षरावर. ते आपलं शरीरच रिपेअर करत असतं म्हणून परत कधीही बाराक्षार घेऊन आपल्याला त्याची सवयच लागली, त्याच्याशिवाय भागतच नाही, अशी कधी सिच्युएशन येत नाही. म्हणून बाराक्षार हे चिकित्साशास्त्र किंवा बाराक्षार ही औषधं अतिशय आपल्याला लाभकारी असतात. त्यांचे साइड इफेक्ट्स तर नसतातच, पण इतर अ, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक पेक्षा सुद्धा अतिशय सोप्या पद्धतीने आपण ती शरीरात अ, घेऊ शकतो. शरीराला त्याचा कमीत कमी त्रास होतो. तर आता मी क्षार असं सगळं म्हणतेय, तर बेसिकली ती कशाचे बनलेले असतात? तर हे 12 क्षार म्हणजे काय असतात? तर ह्या 12 क्षारांमध्ये 3 क्षार कॅल्शियमचे असतात, 3 क्षार सोडियमचे असतात आणि 3 क्षार पोटॅशियमचे असतात. कॅल्शियम फॉस्फेट, कॅल्शियम फ्लोराईड, कॅल्शियम सल्फेट, सोडियम फॉस्फेट, सोडियम सल्फेट आणि सोडियम क्लोराईड. पोटॅशियम क्लोराईड, पोटॅशियम फॉस्फेट आणि पोटॅशियम सल्फेट. हे सॉल्ट्स ह्याच्यात मेनली 9 असतात. त्याचबरोबर एक मॅग्नेशियमचा क्षार असतो, मॅग्नेशियम फॉस्फेट, एक सिलिकॉन डायऑक्साईड असतो आणि एक आयर्नचा सॉल्ट असतो. राइट? सो आपल्याला माहिती आहे, की बाबा मल्टीव्हिटॅमिनची गोळी खाल्ली पाहिजे, मिनरल्सची गोळी खाल्ली पाहिजे, कॅल्शियम सप्लिमेंट घेतली पाहिजे, मॅग्नेशियम घेतल्याने झोप चांगली लागते, वगैरे, वगैरे. तर ह्या क्षारांनी ह्याच सगळ्या तक्रारींवर काम होतं आणि बहुतांश आपल्याला तक्रारी येणाऱ्या ज्या सगळ्या तक्रारी आहेत,
कुठलाही आजार असो, त्याच्या मागे कुठलंही कारण असो, आपल्याला 12 क्षारात त्याचं औषध मिळतं. तर बेसिकली हे आपले 12 क्षार आहेत. 3 कॅल्शियम, 3 सोडियम, 3 पोटॅशियम, मॅग्नेशियम, सिलिकॉन आणि आयर्न. हे आपण वापरून वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्स मध्ये वापरून आपण सगळ्या आजारांवर इलाज करतो. ह्या कोर्समध्ये आपण ही गोष्ट हायलाइट करणार आहे की तब्येत बरी करणं ह्या प्रोसेसला इंटिग्रेटेड थेरपीची गरज असते. आपल्याला 2-3 वेगवेगळ्या डायमेन्शन्सनी त्या आजाराकडे अटॅक करावं लागतं, तेव्हा कुठे तब्येत बरी व्हायला लागते. म्हणजे आपल्याला लाईफस्टाईल मध्ये बदल करावे लागतात, आपल्याला व्यायाम करावे लागतात, खानपान थोडंसं मॉडिफाय करायला लागतं आणि 12 क्षारची जोड द्यायला लागते, तेव्हा आपल्याला भरपूर छान रिझल्ट मिळतो. तर 12 क्षार हे आपल्या शरीरातलं बॉडी केमिस्ट्री सुधारतं. कुठे काय केमिकल रिॲक्शन्स गडबडलेल्या असतात त्या सगळ्या ठीक करतं. लाईफस्टाईल चेंजेस जे आहेत की बाबा खानपान, व्यायाम, उपास-तापास या सगळ्यांनी आपल्या शरीरातले मेकॅनिक्स सुधारतात. आपल्या शरीरातनं नको असलेले टॉक्सिन्स बाहेर निघून जातात. त्याची याला मदत होते. आणि फायनल जो एक मोठा आणि खूप महत्त्वाचा पिलर आपल्याला आजारापासनं बाहेर काढण्यासाठी असतो, तो म्हणजे स्पिरिच्युअल प्रॅक्टिस. तर इथे आम्ही सन गेझिंग किंवा सूर्य उपासना किंवा सन योग ही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस तुम्हाला शिकवणार आहे. आणि ह्याच्यामधनं आपल्याला खूप सहज पद्धतीने साधना करत खूप पटपट असे रिझल्ट्स मिळणार आहेत की जे परमनंट असतात. कधीच आपण थोडीशी सूर्योपासना केली आणि मग डिस्कंटिन्यू केली तरीही शरीर जे फायदे मिळवून गेलेलं असतं ते कधीही झिरो होत नाहीत, ते कधीही नलिफाय होत नाहीत. तर आम्ही सनगेझिंगची प्रॅक्टिस तुम्हाला इकडे शिकवणार आहे आणि साधारण जमेल तितक्या ह्या बदलांना तुम्ही सामावून घेतलं तर तुमची कोर्स संपेपर्यंत तब्येत बऱ्यापैकी सुधारायला लागणार आहे. आता समजून घेऊया की नेमका आराखडा काय आहे. तर सर्वात आधी आम्ही संयोग किंवा सूर्य उपासनेने सुरुवात करणार. कारण सूर्याची वंदना किंवा कुठल्याही आपल्या गुरुची वंदना केल्यासारखं आपण आधी सूर्याच्या उपासनेला जाणून घेऊया, जेणेकरून आपल्यापैकी बरेचसे जण असे असतील की ज्यांनी काहीतरी नवीन खूप वर्षांनी शिकायला सुरुवात केली असेल, तर त्याच्या बरोबर जर त्यांनी सन गेझिंग किंवा संयोग ह्याची प्रॅक्टिस जर सुरू केली तर त्यांना 12 क्षार शिकणं सुद्धा सोपं होईल. म्हणून पहिलंच लेक्चर आम्ही ह्याचं घेतो आणि तुम्हाला सूर्य उपासना करायला लागा असं सुद्धा रेकमेंडेशन देतो. त्यानंतर आपण 12 क्षार शिकणार आहोत. दर आठवड्याला 1 क्षार असं आपण घेणार आहोत आणि 2 तासाचा जो आपला कालावधी आहे एका सेशनचा, त्यातला 1 तास आपण त्या क्षाराची माहिती घेणार आहोत आणि 1 तास प्रश्न उत्तरासाठी कायम असतो. तर त्या क्षाराची माहिती जेव्हा आम्ही सांगू तेव्हा तुम्ही आपले प्रश्न लिहून ठेवा आणि शेवटी मग आपण ते डिस्कस करू, असा पॅटर्न असतो. मग साधारण 6 क्षार शिकून झाले की मग आपण उपास ही पद्धत शिकणार आहोत. आणि उपास नेमके 12 क्षाराच्या दृष्टिकोनातनं कसे करावे ते आपल्या ट्रेडिशनल उपासांपेक्षा थोडेसे वेगळे असतात. तर ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत की नेमके उपास कसे करावे. आता मला तर उपास जमतच नाहीत असं जर कोणाला वाटत असेल तर नेमकं काय काय करावं की बाबा सुरुवात कुठनं करावी. कारण कायम मी तर म्हणते की कायम छोट्या छोट्या पावलांनीच प्रगती करावी, उगाच मोठी उडी घ्यायला जाऊ नये. म्हणून मग आता फास्टिंगच्या दृष्टिकोनातनं आपण छोट्या छोट्या स्टेप्स काय घेऊ, त्याच्यातनं आपण हळूहळू कसे पुढे जाऊ
हे सगळं आपण फास्टिंगमध्ये एक लेक्चर घेऊन शिकणार. नेक्स्ट हा केस पेपर फॉर्म्युलेशनचा जो टॉपिक आहे तो खूप महत्वाचा आहे. कारण आता जर तुम्ही पुस्तकांच्या बाजारात गेलात तर तुम्हाला चिक्कार पुस्तकं 12 अक्षरावर मिळतील. प्रत्येक ऑथरचा एक वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू असतो. पण कोणीही आपल्याला बाबा ठीक आहे, 12 अक्षरांच्या कमतरता मी ओळखल्या माझ्या शरीरातल्या. पण मग मी औषध कसं घेऊ? ह्याच्यातनं बाहेर कशी पडू? हे कधीच कोणी सांगत नाही. बरीच पुस्तकं तिकडे कमी पडतात. म्हणून ह्या कोर्समध्ये आम्ही हा खूप महत्वाचा पार्ट म्हणून घेतलेला आहे. ह्याच्यात आम्ही तुम्हाला केस पेपर बनवायला शिकवणार. आम्ही प्रत्येक क्षाराच्या लेक्चर नंतर एक होमवर्क देणार. ते होमवर्क जे लोक सिन्सिअरली करतील त्यांना त्यांच्या परिवारासाठी, मित्र परिवारासाठी केस पेपर्स अतिशय सहजरित्या बनवता येतील. असं ते होमवर्क असेल. म्हणून साधारण कोर्स संपेपर्यंत तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठीची औषधं, तुमच्या फॅमिलीसाठीचे क्षार कुठले लागू पडतात हे ठरवून टाकलेलं असेल आणि तुम्हाला पूर्ण फॅमिलीला असा फायदा दिसायला लागलेला सुद्धा असेल. राईट? सो केस पेपर करणं, त्या हिशोबाने औषधं देणं हे सुद्धा आम्ही या कोर्समध्ये शिकवतो. कसे आपण 12 क्षार किंवा ह्या रेमेडीज शोधून काढतो की ज्या कमी असेल. त्याच्या पुढे एक फॉर्म्युला बनवावा लागतो की जो फॉर्म्युला आपण फॉलो करून औषधं देतो. तो फॉर्म्युला कसा बनवायचा? त्याच्यात औषधं कशी एकत्र करायची? हे सगळं आम्ही तुम्हाला समजून देणार आहे. पण हे सगळं साधारण 12 पैकी एक 7-8 क्षार झाले की मग त्यानंतर केस पेपर बनवणार आणि तो सगळा टॉपिक घ्यायला लागणार. नेक्स्ट म्हणजे केस पेपर डिस्कशन्स. तुमच्यापैकी केस पेपर्स करून आणायला सुद्धा आम्ही तुम्हाला एनकरेज करणार आहोत. आणि तुम्ही केलेले केस पेपर्स आम्ही क्लासमध्ये चेक करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. ते अजून चांगले कसे बनतील ह्याबद्दल डिस्कस करणार आहोत. त्याचबरोबर आम्ही जे केस पेपर्स करतो, आम्ही जे कन्सल्टेशन्स देतो, ऍक्च्युअल पेशंट्सचे जे केस पेपर्स बनवतो, ते आम्ही तुमच्यासमोर डिस्कस करणार आहे. त्याच्यात औषधं कशी दिली, कसा परिणाम दिसला, कशी तब्येत सुधारली, काय काय पॉइंट्सकडे आम्ही लक्ष देत गेलो आणि आम्हाला कळलं की ओके आपली औषधं काम करतायत. फक्त थोडा अजून वेळ द्यायला हवाय. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यासमोर अतिशय पारदर्शकपणे डिस्कस करणार आहोत. जेणेकरून तुम्हाला हा प्रोसेस व्यवस्थित समजेल आणि तुम्हाला केस पेपर बनवणं सोपं जाईल. राईट? मग 12 अक्षराबरोबर आम्ही काही एक 15-16 होमिओपॅथिक औषधं वापरतो. होमिओपॅथी एक खूप व्हास्ट विषय आहे. त्यात हजारो वेगवेगळी औषधं आहेत. केस पेपर त्यांच्या पद्धतीने बनवणं ही सुद्धा एक खूप कॉम्प्लेक्स असं सायन्स आहे. तर त्या डिटेल्समध्ये न जाता आम्ही एक मोजकी औषधं होमिओपॅथीची 12 अक्षराबरोबर वापरतो. जेणेकरून 12 अक्षरांचे परिणाम जास्ती चांगले होतात. अधिक चांगले होतात. तर त्या होमिओपॅथिक रेमेडीज बद्दल सुद्धा आपण एक सेशन घेतो. 12 क्षारचा डायबिटीसमध्ये काय रोल आहे, हे आम्ही एक सेशन म्हणून ठेवतो. कारण आजकाल डायबिटीस असणं खूप कॉमन झालेलं आहे आणि अतिशय तरुण मुला-मुलींमध्ये सुद्धा डायबिटीस आढळतोय. टाइप 1 सुद्धा आहे जास्तीचा, टाइप 2 सुद्धा आहे जास्तीचा. तर त्याच्यात आपण 12 क्षार कसं वापरतो, त्यांनी औषधं कशी कमी करत आणतो, हे सगळं आपल्याला बघता येतं. त्याचबरोबर 12 क्षार हे खतं म्हणून कसं वापरायचं, कीटकनाशक म्हणून कसं वापरायचं, शेतीत कसं वापरायचं, त्याबद्दल एक सेशन घेतो. आमचा शेतीशी रिलेटेड एक ग्रुप आहे WhatsAppवर आणि त्याच्यात ऍक्टिव्हली आमचे माजी विद्यार्थी, जुने विद्यार्थी हे सगळे 12 क्षार वापरून पिकं घेतायत. कोणाकडे आंबा पिकतोय, कोणाकडे तांदूळ पिकतोय. तर ही सगळी माणसं आमच्या ज्ञानात भर पाडत असतात. त्याचबरोबर आमचा एक्सपिरियन्स पर्सनल फक्त
छोटीशी बाल्कनीत असलेली बाग, 10-15 कुंड्या इतपतच होती. पण जसं मी म्हटलं तसं ऑनलाईन क्लासेस घ्यायला लागल्यापासनं आमचे अनुभव एवढे वाढलेत, की मग ते सुद्धा आमच्या ज्ञानात भर पाडतात आणि आम्हाला ह्या सगळ्या विषयांमध्ये तुम्हालाही माहिती जास्तीची देता येते. राइट? सो बेसिकली बागेमध्ये, शेतामध्ये आपण कसं बाराक्षार वापरू शकतो हे सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. त्याचबरोबर कन्सेप्शनसाठी बाराक्षराचा उपयोग अतिशय सुंदर पद्धतीने करता येतो आणि त्याच्यासाठी काय आणि कसा आपण विचार करतो ह्यावरती सुद्धा आम्ही एक सेशन घेतो. आणि असंच 1-2 सेशन्स फ्री असतात. सॉरी, कन्सेप्शन नंतर प्रेग्नन्सीवरती पण आपण बोलतो. प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा भरपूर सुंदर पद्धतीने आपल्याला प्रेग्नंट बाईला सपोर्ट करता येतो, की बाबा कॅल्शियम कमी पडतंय का? ब्लड प्रेशर हाय होतंय का? पोटातलं पाणी कमी झालंय, पोटातलं पाणी जास्ती झालंय, पायावर सतत सूज येते का? खूप उलट्या होतात का? ह्या सगळ्या तक्रारींवर बाराक्षरामध्ये खूप सुंदर औषध असतं. आणखीन खूप छान आपण प्रेग्नन्सी अनुभवायला देऊ शकतो त्या बाईला. हे सगळं मी फर्स्ट हँड एक्सपिरियन्स केलंय. मला 2 मुलं आहेत. दोन्ही मुलांच्या वेळेस आईने अतिशय पहिल्यापासून मला बाराक्षर दिलेली आहेत आणि प्रेग्नन्सीचा काळ अतिशय सुंदर आणि सुखकर गेलेला आहे. तर त्या अनुभवातनं सुद्धा आम्ही तुम्हाला हे व्यवस्थित सांगू शकू की प्रेग्नन्सीत काय करायचं बाराक्षराच्या दृष्टीने. त्याचबरोबर कळा यायला लागल्या की प्रसूतीमध्ये, लेबरमध्ये कसा बाराक्षर मदतीला येतो आणि बाळंतिणीला सुद्धा बाराक्षराच्या दृष्टीने आपण काय काय काळजी घेऊ शकतो, कुठली औषधं लागतात हेही आपण बघतो. ह्या कोर्सवर्क व्यतिरिक्त वेगवेगळ्या विषयांवर आम्ही वर्कशॉप्स घेतो. आणखीन ही वर्कशॉप्स कधी 2 दिवसाची, कधी 4 दिवसाची अशी असतात आणि तुम्ही एकदा बेसिक कोर्स साधारण अर्धा संपवलात की मग ह्या सगळ्या वर्कशॉप्स मध्ये सुद्धा तुम्ही सहभागी होऊ शकता. कधी ही वर्कशॉप्स असतात ही बाराक्षराच्या दृष्टीने स्वभावावर असतात. कधी येणाऱ्या काय पावसाळ्याचा काळ असेल किंवा थंडीचे दिवस असतील, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर मग त्यात काय आजार येतात, त्याच्यासाठी बाराक्षरातनं आपण कशी कशी काळजी घेऊ शकतो यावरचे एक एक विषय घेऊन त्या विषयाच्या खोलात नेणारं ही वर्कशॉप्स असतात. तर तुम्ही त्यात पण सहभागी होऊ शकता. बाराक्षराचा तुमच्या स्वभावावर पण परिणाम होतो. तर आपल्याला बाराक्षर जन्मक्षार माहिती झाला तर त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखणं महत्वाचं जातं. अगदी सोपं जातं आणि कुठल्या व्यक्तीच्या आपण किती जवळ जायचं किंवा नाही जायचं किंवा कुठल्या जबाबदाऱ्या त्या व्यक्तीला पेलण्यासारख्या आहेत आणि कुठल्या नाही आहेत, ह्या सगळ्या गोष्टी पण खूप महत्वाच्या आहेत आणि त्या आपल्याला बाराक्षराच्या कोर्समध्ये शिकायला मिळतात. आणि एक एक सॉल्ट आम्ही तुम्हाला जसं शिकवते तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अरे हा सगळा माझाच स्वभाव आहे, माझा हाच बर्थ सॉल्ट आहे आणि माझा स्वभाव पण याला मॅच होतोय. त्यावेळेस आपल्याला आश्चर्यचकित व्हायला होतं की ह्या विषयाचा अभ्यास कसा केला असेल पूर्वीच्या लोकांनी. तर ही पण एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे शिकण्याची, जी आपण क्लासमध्ये तर शिकणारच आणि शिवाय आपण एक वेगळं वर्कशॉप पण घेतो की ज्यामध्ये सगळ्या सॉल्टचे स्वभाव कसे असतात ते आपण एकत्र शिकवतो. बाकी बेसिक कोर्स मध्ये आपण सगळ्या गोष्टी काही प्रमाणात नक्कीच शिकतो. आताच मेनोपॉज बद्दल वर्कशॉप झालं, त्यात काय अडचणी येतात, त्याच्यावर मात कशी करायची आणि स्वतःला हिस्टेक्टॉमी पासून कसं वाचवायचं हे आम्ही सांगितलं. डायबिटीस तर आपल्याला हातचा मळ झालेला आहे. कितीतरी जणांनी डायबिटीस रिव्हर्स केलेला आहे आणि ज्यांना पथ्य पाणी जास्त पाळता येत नाही त्यांची सुद्धा औषधं बाराक्षराच्या मदतीने कमी झालेली आहे. कॅन्सर पेशंट्स आपल्याकडे भरपूर आहेत, त्यांना केमोथेरपी मध्ये आपण मदत करू शकतो
आणि केमो नंतर जेव्हा पेशंट नीट होतो तेव्हा आपण कॅन्सर पेशंटला आणि केअर टेकरला हा विषय शिकायला लावतो. आणि मग नंतर पेशंटवर कसं लक्ष ठेवायचं की हा पुन्हा रिकर होऊ नये म्हणून कुठल्या कुठल्या तक्रारींकडे लक्ष द्यायचं हे आपल्याला खूप छान समजावून देता येतं. या इतक्या गोष्टी आपण बाराक्षरात शिकू शकतोय. ही तशी कम्प्लीट पॅथी आहे. म्हणजे आम्ही तरी बाराक्षात शिकल्यापासून ॲलोपॅथी मेडिसिनला हातच लावलेला नाही. आणि बरं होण्याची कधी वाट बघायला लागली नाही. तर आजारपणच खूप कमी आली आणि आली तेव्हा आम्ही ॲलोपॅथीपेक्षा पटकनच बरे झालो. हे सगळे आमचे स्वतःचेच अनुभव आहेत जे आम्हाला तुम्हाला सांगावेसे आणि शिकवावेसे वाटतात. बेसिकली मी टीचरच आहे म्हणून कुठलीही गोष्ट मी शिकले की आधी सगळ्यांना शिकवून टाकायची असं माझ्या डोक्यात लगेचच येतं. त्या दृष्टीनेच ऍक्च्युअली हा कोर्स चालू केला आणि तुमचा सगळ्यांचा प्रतिसाद बघून आम्हाला फारच आनंद झाला. चलो चालेल. आता मला वाटतं झालेलंच आहे.